प्रचार हा महापालिका निवडणुकीचा असला तरी मुलांवरून नवनीत राणा आणि ओवेसी यांच्यामध्ये जुंपलीय। हिंदूंनीही 4-4 मुलांना जन्म दिला पाहिजे असं राणा म्हणाल्या होत्या। त्यानंतर ओवेसींनी त्यांना त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलं। काय घडतंय पाहूयात। ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। मैं तो 6 पैदा करा, आप भी करो। कौन बोल रहे हैं? आपको कोई रोक टोक है क्या? जास्त सल्ला द्यायचा नाही। ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता 6-6 मुलांवरून तापलाय। भाजपच्या नेत्या नवनीत राणांनी हिंदूंना 3 ते 4 मुलं जन्माला घाला असं आवाहन केलं आणि त्यावरून प्रचाराला आलेल्या ओवेसींनी आपण 6 मुलं पैदा केली आहेत, त्यामुळे तुम्हीही 6-6 मुलांना जन्म द्या, कुणीही थांबवलं नाही असं प्रतिआव्हान दिलंय। आणि आता नवनीत राणांनी ओवेसींना थेट पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे। मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे। त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे। अरे करो ना भाई, तुम भी करो, सब करो। कौन रोक रहा आपको? जाती राय क्या है? मैं तो 6 पैदा करा, आप भी करो। कौन बोल रहे हैं? आपको कोई रोक टोक है क्या? एक बात समझिए, हमारे तेलंगाना में 2 दिन पहले एक बिल पास हुआ। हमारे पास जैसे महाराष्ट्र में कानून 2 बच्चे रहे तो आप इलेक्शन नहीं लड़ सकते म्यूनसिपैलिटी, हमने कानून पास के निकाल दिया उसको। और आज से 8 दिन 10 दिन पहले आप जाइए, मोहन भागवत चंद्रबाबू नायडू बैठे हुए हैं, उनकी मौजूदगी में चंद्रबाबू नायडू बोल रहे हैं कि 3 से ज्यादा बच्चे पैदा करो। अरे करो ना भाई, कौन रोक रहा है तुम्हारे को? आप करिए, कोई तो उस पे तो रोक टोक नहीं है। त्यांना माझा प्रश्न है कि भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो। हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ। आणि जास्त सल्ला द्यायचा नाही। ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांची पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे आणि त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी। महापालिका निवडणुकांसाठी ओवेसींनी महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका लावला। गोवंडीतही ओवेसींची सभा झाली, ज्यात बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमान आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरून पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना घेरलं। हिंदूंची बांगलादेशमध्ये हत्या होतीये, मग जळगावमध्ये सुलेमान पठाणला त्याच्या मित्रांनी मारलं, त्यावर फडणवीस का बोलत नाहीत? शेख हसीनाला बांग्लादेशमध्ये का पाठवत नाहीत असा सवाल केला। अगर बांग्लादेश में किसी की मॉब लिंचिंग होती है तो आपको गुस्सा आता है, मगर महाराष्ट्र के जलगांव में जिस बच्चे को मारा गया था उसके ऊपर आपको गुस्सा क्यों नहीं आता? मोदी जी, फडणवीस जी, बीजेपी के लोग, क्योंकि महाराष्ट्र के इलेक्शन है, महाराष्ट्र की और मुंबई की जनता को बोल रहे देखो हमने एक बांग्लादेशी को भिजा दिया। अरे एक और को भिजाओ ना, जो मोदी की बहन बनकर दिल्ली में बैठी हुई है। क्या आप चाहते हो मोहतरमा बांग्लादेश जाए? आप चाहते हो बांग्लादेश को दे दिया जाए? तो लगाओ नारा, नारे तकबीर। मोदी जी सुनो, ये आवाज आ रही है, लेके जाओ, उसको निकालो, उसको पहुंचाओ बांग्लादेश। मुस्लिम बहुल भागांमध्ये एमआयएमनं मोठ्या प्रमाणात उमेदवार दिले आणि निवडणूक महापालिकेची असली तरी ओवेसींनी सभांचा धडाका लावलाय। अमरावतीहून स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.